बोलू ते सुचत नाहीये. तुम्ही अशाच खंबीरपणे आमच्या पाठीमागे राहा एवढीच विनंती करते. आणि जे आज दुःखाचा प्रसंग आहे, तुम्ही सगळे आमचं दुःख वाटण्यासाठी आलेले आहात. मी वैभवी संतोष अण्णा यांची मुलगी. माझी आजी रेणापूर तालुक्यातील वाला आहे. आणि एवढीच विनंती, म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे की माझ्या वडिलांसोबत काय झाले. त्यांची जी क्रूरपणे हत्या केली, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही मोठ्या संख्येत सहभागी आहात आणि असेच कायम आमच्या सोबत राहा. आज ज्याप्रमाणे आमचं छत्र हिरावून घेतलंय, मला असं वाटतं की हे छत्र दुसऱ्या कोणत्याही मुलामुलीचे किंवा जी आज वेळ आमच्या कुटुंबावर